गुड मॉर्निंग. तर काल लई जोरात पाऊस पडला आपल्या इथं, त्याच्यामुळे आपण काय आज धरणाकडे गेलो नाही. तर आपण इकडे आलो आपल्या रेग्युलर जागेवर प्लॉटिंग यासाठीच कामाला येते आपल्या आणि त्या म्हणा. तर इथं सगळं क्लीन झालं. त्या ग्राउंडवर पण पुरं पाणी साचलेलं आहे. काल लईच पाऊस पडला. धरणाकडचं पण पाणी वाढलं असेल थोडं, पण वरती कडक झालेलं आहे, एवढं काही नाही. पण कसं आहे, थोडंसं वाढल्यावर मगच जाऊ. तर चला, आज काय इकडचा वर्कआउट आहे आपला. आज ते काल रनिंग केली ती आपण, आज इकडे तर रनिंग होणार नाही एवढी, दुसरा वर्कआउट होईल आपला. तर थंडी पडली आता, चला वॉर्मअप करू पहिले. वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला. तर आज आपण रनिंग नाही करणार, फक्त डिप्स आणि ॲप्स मारणार आहे आपण, कारण की काल आपण केली ती. तर अजून एक गोष्ट सांगणार तुम्हाला, वनरक्षक भरती येणार आहे. तर वनरक्षक भरतीसाठी 5 किलोमीटर आहे आणि मुलींसाठी 3 किलोमीटर, तुम्हाला तर माहीतच आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं. पण एक गोष्ट आहे, प्रॅक्टिस कशी करायची. लॉंग का पोरांचं एक मेंटॅलिटी काय झाली, वनरक्षक भरती 5 किलोमीटर म्हणजे डेली आपण 5 किलोमीटर मारू किंवा जास्त लॉंग मारू. तर जास्त डेली लॉंग मारायची गरज नाही, फक्त हप्त्यामधून एकदा लॉंग मारा, हे मेन गोष्ट आहे. कारण की पोरांचा अजून एक प्रॉब्लेम काय आहे, डेली रनिंग करायचं, डेली 5 किलोमीटर मारायचं म्हणजे आपली रनिंग परफेक्ट होती, तशी गोष्ट नाही आहे. तर लॉंग मारायचं तर हप्त्यातून एकदा मारत जा. ते पण कसं आहे, लॉंग मारायची टेक्निक असते. तर लॉंग स्टार्टिंग आणि एंडिंग स्पीड सेम ठेवायची, तर आपल्याला स्टॅमिना कळतो, आपला किती स्टॅमिना वाढू राहिला नाही वाढू राहिला. पोर काय करते, स्टार्टिंगला घेते, शेवटी स्लो होऊन जाते, नंतर पहिले स्लो राहते, नंतर फास्ट होते. मग आपलं स्टॅमिना कळत नाही, आपण किती पळू राहिलो किती नाही. त्याच्यामुळे पहिले पण सांगतो, कधी पण टाइम लावून पळायचं. घड्याळ घ्या नाही तर मोबाईलमध्ये टाइम लावा, त्याच्याने आपल्याला ॲक्युरेसी कळते आपण किती पळू राहिलो किती नाही. ही पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट झाली की एकच वर्कआउट नाही करायचा, म्हणजे डे टू डे बदलत राहायचं. एक दिवशी आपण लोअर बॉडी मारली, एक दिवस अप्पर बॉडी मारायची, एक दिवस स्पीड ट्रेनिंग करायची, एक दिवस सर्किट ट्रेनिंग करायची. याने काय होतं, वेगवेगळं आपल्या बॉडी पार्टवर वेगवेगळं काम होतं. तर कसं आहे, डायरेक्ट डेली एकच काम करत राहिलं ना, तर पूर्ण बॉडी पेन करते आणि बॉडीला रिलॅक्स व्हायला टाइम भेटत नाही. त्याच्यामुळं तुम्ही 1600 इव्हेंट करत असले, 5 किलोमीटर करत असले, 1600 5 किलोमीटर इव्हेंट वेगवेगळे आहे, वर्कआउट वेगवेगळे आहे, पण प्रॅक्टिस सारखीच आहे. म्हणजे तुम्हाला स्पीड वर्कआउट करायचा ना, तर म्हणजे स्पीड वर्कआउट करा, फक्त त्यांचे लॅप वेगळे असते, रिपिटेशन वेगळे असते, पण एक शेड्यूल तर सारखाच असतो सगळ्यांचा. पर डे वेगवेगळा वर्कआउट करायचा, तरच हे डेली रनिंग केल्याने असं हे होतच, रनिंग कम्प्लीट होईल म्हणून तसं नाही आहे. कारण की रनिंग करायला तुमचे हाताची मुवमेंट लागती, पायाची मुवमेंट लागती, अप्पर बॉडी ओके लागते, हँड पोझिशन ओके लागते, ब्रिदिंग पॉवर ओके लागते, स्पीड लागतो, फुटस्टेप बरोबर लागते, तर तुमचं रनिंगचा परफॉर्मन्स ओके होतो. नुसतं पळल्याने होणार नाही, या बाकीच्या गोष्टी पण ओके करणं लागत्या, तेव्हा ही गोष्टी क्लिअर होती. तर चला, आपण आता काय करणार, आज तर पूर्ण चिखल झालेला आहे. तर आता काय करू, फक्त डिप्स आणि ॲप्स मारणार आहे आपण. तर चला, आजचा वर्कआउट एवढंच आहे बघा. तिथे तर बॅनर उडून गेले का. चला थोडंसं वॉकिंग राऊंड मारू आणि मोकळे करू. पावसाळा लागला आता. सेम पावसाळ्याची फिलिंग येऊ राहिली आता. पावसाळाच मोठा लागला.
तर आज आपण कूल डाऊनच केलं. तर चला आता काय करू, वर्कआउट झाला नाही झाला तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. म्हणजे स्ट्रेचिंग केली ना आपले लेग आणि पाय पूर्ण फ्री राहते. तर चला मला हेच कळत नाही परत काय सांग आपल्याला. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. म्हणजे आपण आज वॉकिंग केली, बॉडी कूल डाऊन केली. तर चला, पण एक गोष्ट आहे, ज्या दिवशी वर्कआउट झाला नाही किंवा कमी झाला त्या दिवशी फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची. स्ट्रेचिंग झाली म्हणजे आपलं पुढच्या वर्कआउटसाठी बॉडी पूर्ण आणि लेग पूर्ण फ्री होऊन जाते. कारण की काल आपण स्क्वॉट मारले थोडेसे, तर आज थोडेसे पाय स्ट्रेचिंग केले, थोडे फ्री झाले. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.